रक्षाबंधन कधी आहे? रक्षाबंधनच्या दिवशी भावाला जेव्हा राखी बांधतात त्यावेळेमध्ये 3 गाठी का बांधल्या जातात? याचं महत्त्व काय आहे? त्याचबरोबर राखी कशा पद्धतीने बांधावी? राखी बांधत असताना ताटामध्ये कोणत्या वस्तू असायला हव्यात? याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तर पहा, हे जे रक्षाबंधन आहे हे बहीण भावातील प्रेम वृद्धिगत करणारा आणि नातेसंबंध दृढ करणारा आणि सदृढ भावबंधाचे रेशीम धागे असेच घट्ट राहूत यांच्या शाश्वत आशीर्वाद देणारा हा सण म्हणून ओळखला जातो. त्याला रक्षाबंधन असं म्हटलं जाते. श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. तर राखी बांधताना आपल्याला काय म्हणायचे आहे व कोणता मंत्र म्हणायचा आहे त्याचबद्दल आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर पहा, रक्षाबंधनाच्या दिवशी सर्व बंधू भगिनींनी आतुरतेने वाट पाहत असतात. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर रक्षासूत्र म्हणजेच राखी बांधत असतात आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी कामना करत असतात. भारतामध्ये होळी, दिवाळी या हिंदू सणाप्रमाणेच रक्षाबंधनही मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. रक्षाबंधनाच्या वेळी हा सण शनिवारी 9 ऑगस्ट रोजी येणार आहे. सर्व बंधू भगिनी या दिवशी आतुरतेने वाट पाहत असतात. हा सण दरवर्षी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर रक्षासूत्र म्हणजे राखी बांधत असते आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी कामना करत असते. तर राखीमध्ये ज्या 3 गाठी आहे तर याचं महत्त्व असं आहे की तुम्ही कधीही विचार केला नसेल की राखीमध्ये ह्या 3 गाठी का बांधल्या जातात आणि पूजा थाळीमध्ये कोणत्या वस्तू असणे आवश्यक आहे. ही वस्तू आवर्जून असायला हवी. आता पाहूयात की रक्षाबंधनाचे ताट कसे असावे. तर पहा, रक्षाबंधनाला तयार केलेल्या ताटामध्ये अक्षदा, हळद, कुंकू, शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे. यामध्ये आपल्याला एक राखी घ्यायची आहे. तर राखी कशा पद्धतीने घ्यायची आहे तर पहा, जी राखी आहे तर त्या राखीला कलावा धागा असा म्हटला जातो. तर या राखीला कलावा धागा जो आहे तो आवर्जून असायला हवा, अशी राखी आपल्याला घ्यायची आहे. त्यानंतर यामध्ये पेळाचा बॉक्स देखील घ्यायचा आहे. खीरसुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि एक नारळसुद्धा घ्यायचा आहे. हे पदार्थ असणं खूप महत्त्वाचं आहे. असं म्हटलं जाते की या वस्तूशिवाय ही पूजा जी आहे किंवा रक्षाबंधनाचं ताट जे आहे ते अपूर्ण म्हटलं जाते. या सर्व गोष्टी ताटात असणे आवश्यक आहे. आता पाहूयात की राखीच्या 3 गाठीचं महत्त्व काय आहे. तर आपल्या वास्तुशास्त्रामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की राखीमध्ये 3 गाठी बांधणे खूप शुभ मानले जाते. असं म्हटलं जाते की या 3 गाठी थेट म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्याशी संबंधित आहे. त्यामुळे राखी बांधताना पहिली गाठ भावांच्या दीर्घायुष्यासाठी, दुसरी गाठ स्वतःच्या दीर्घायुष्यासाठी आणि तिसरी गाठ भाऊ बहिणीच्या नात्यात प्रेम आणि गोडावा आणण्यासाठी असते. म्हणून या अत्यंत शुभ दिवशी अमृतयोग तयार होणार आहे आणि सर्वार्थ सिद्धयोग रवियोग तयार होणार आहे. राहू काळामध्ये आपल्याला चुकूनही पूजा करायची नाही. राहू काळामध्ये पूजा केलेली अपूर्ण मानली जाते. म्हणून या राहू काळामध्ये आपल्याला चुकूनही पूजा करायची नाही. तर पहा, रक्षाबंधन भद्र प्रारंभ आणि समाप्ती वेळ जी आहे तर ती सकाळी 5:52 ते दुपारी 1:32 आहे. आणि पंचक वेळ जी आहे तर ती रात्री 7 ते 20 ऑगस्ट सकाळी 5:52 राहणार आहे. रक्षाबंधन चा जे भद्रकाळ आहे तर ते सकाळी 9:51 ते सकाळी 10:53 राहणार आहे, म्हणजे 11 वाजेपर्यंत राहणार आहे. रक्षाबंधन हा सण दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. विशेष म्हणजे श्रावणाचा 3रा सोमवार रक्षाबंधनाच्या दिवसासोबतच येत असतो. मात्र यंदा रक्षाबंधनावर भद्रा आणि पंचकचा प्रभाव असल्याने राखी बांधण्याचा शुभ मुहूर्ताबाबत आपण जाणून घेणार आहोत. बरेच व्यक्तींना संभ्रम आहे की हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार रक्षाबंधनासाठी भद्राचा काळ अशुभ मानला जातो. भद्राला कोणत्याही शुभ कार्यासाठी यज्ञ केला जातो. भद्र शुभ नसल्याने ती संपल्यानंतरच रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो. श्रावण महिना हा सण, उत्सव आणि व्रतवैकल्याचा सण म्हणून पवित्र सण म्हणून ओळखला जातो. या महिन्यात नागपंचमीनंतर महत्त्वाचा येणारा पहिला सण आहे तो म्हणजे नारळी पौर्णिमा आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी रक्षाबंधन येत असते. भाऊ व बहिणीच्या पवित्र नात्यासाठी रक्षाबंधन हा सण, राखी म्हणजेच रक्षासूत्र बांधून हा सण साजरा करत असतात.
तर या रक्षाबंधनामध्ये 3 गाठी का बांधल्या जातात? तर पहा, असं म्हटलं जाते की राखी बांधताना भावाच्या रक्षासूत्रामध्ये 3 गाठी बांधायला हव्यात. भावाला पूर्व दिशेला एका आसनावर बसवायचं आहे. त्याचबरोबर भावाच्या डोक्यावर आपल्याला टोपी किंवा एक रुमाल ठेवायचा आहे. त्यांना हळदी, कुंकू, अक्षदा ओल्या करून लावायच्या आहे. आणि त्यानंतर राखी घेत असताना आपल्याला कलवा धागा जो आहे तोच घ्यायचा आहे. ज्या राखीला कलवा धागा असतो तसाच धागा घ्यायचा आहे किंवा पहिल्यांदा आपल्याला कलवा धागा जो आहे तो बांधायचा आहे आणि त्यानंतर राखीही बांधायची आहे. तर ह्या गाठी ब्रह्मा, विष्णू आणि महेश याचं प्रतीक म्हणून ओळखलं जाते. म्हणून उजव्या हाताला राखी बांधताना नेहमी असं म्हटलं जाते की ज्योतिषशास्त्रामध्ये की भावाला नेहमी उजव्या हाताला राखी बांधावी. उजवा हात कर्माशी संबंधित आहे, त्यामुळे या हातावर राखी बांधणे अत्यंत शुभ मानले जाते. रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या बहिणींना कोणत्याही प्रकारे रागवू नका किंवा मोठ्याने बोलू नका. त्यांचा मानसन्मान आवर्जून राखावा. तसंच राखी बांधताना भावाचे तोंड दक्षिण दिशेला नसावे हे लक्षात ठेवावे. तसेच काळ्या रंगाचा वापर चुकूनही या दिवशी करायचा नाही. तर असं म्हटलं जाते की आपण पूजा करतो त्यावेळेस डोके जे आहे ते झाकायला हवेत. टोपीने झाकावे किंवा रुमाल टाकावा. आपल्या भावाला राखी बांधण्यापूर्वी त्यांचे डोके रुमाल किंवा टोपीने झाकावे. या दिवशी तुटलेले जे तांदूळ आहे ते चुकूनही वापरू नका. या दिवशी तुटलेल्या तांदळाचा अक्षता लावू नका. रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणी आधी भावाला कुंकाचा टिळा आणि अक्षता लावत असतात आणि त्यानंतर राखी बांधत असतात. मात्र अक्षता लावताना तांदूळ तुटलेला नाही, अखंड असावा याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. त्यानंतर भाऊ जर मोठा असेल तर भावाला आवर्जून हळदी, कुंकू, टिळा लावल्यानंतर राखी बांधल्यानंतर आवर्जून पाया पडायचे आहेत. आणि सर्वात प्रथम आपण रक्षाबंधनाच्या दिवशी देवाला राखी आपल्याला ठेवायची आहे. प्रथम देवाला राखी बांधावीची आहे आणि त्यांना अक्षता, हळदी, कुंकू अर्पण करून चंदनाचा टिळा लावायचा आहे आणि मिठाई, पेढा तुम्ही अर्पण करू शकता, खीर अर्पण करू शकता. त्यामध्ये तुळशीचं पान टाकायचं आहे आणि त्यानंतर भावाला राखी बांधायची आहे.